सकाळचा चहा घेतोय आणि चहा घेता घेता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही तुमच्या प्लॅन बद्दल इतरांना जेवढं सांगत बसता तितकंच तुमचं स्वप्न अर्धवट राहत. मोठं स्वप्न हे गोंगाटत नाही, ते शांत बसून एकट्यात पूर्ण होत. आजकाल काय चाललंय माहितीये का, लोक डिझायनिंग शिकायला चालू करतात आणि प्रोफाईल वरती डिझायनर टाकून देतात आणि मी डिझायनर होणार. व्हिडिओ एडिटिंग शिकायला सुरुवात करतात आणि हॅशटॅग मध्ये ऍड करतात एडिटर. पण खरं सांगू का, जे लोक जास्त बोलतात ते लोक कमी काम करतात, कारण त्यांची पूर्ण ताकद जी आहे तर ती कामात नाही, स्वतःच्या अभ्यासात नाही, तर इतरांना समजून सांगण्यात जास्त वेळ जातो. त्याच्यामुळे ते सक्सेस पर्यंत पोहोचतीलही, पण त्यांना खूप वेळ लागतो. कारण की त्यांना काय करायचंय की इतरांनाही समजून सांगायचं की मी हे शिकतोय, मी ते शिकतो. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करा, तुम्हाला काय शिकायचंय त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. आणि असेच लोक डेस्परेटिव्ह मोड मध्ये जातात. आता तुम्हाला डेस्परेटिव्ह मोड तुमचा ऑन करावा लागणार आहे. डेस्परेटिव्ह मोड म्हणजे काय हे समजून सांगतो. लोकांना सोडून पळून जाणं, उगाच लक्ष वेधून घेणं बंद करून टाका. तुमचे जे प्लॅन्स आहेत ते कोणालाच सांगू नका. तुम्हाला जर विचारलं कोणी काय चाललंय तर त्याला सांगा काम चालू आहे, बाकी काहीच बोलू नका. स्वतःला थोडं शांत ठेवा, इतरांना इम्प्रेस करण्याचं सोडून द्या. थोडक्यात काम करा पण आवाज न करा. आता खरी तुमची मेहनत चालू होते. तुमचा मोबाईल नाही, तुमचा लॅपटॉपला तुमचं शस्त्र बनवा. मोबाईलला घेऊ नका आता. फोटोशॉप ओपन करा, कॅनवा, आफ्टर इफेक्ट थोडं रोज शिका. रील सोडून युट्यूब वरती ट्युटोरियल्स बघा. आज जे शिकलात ना त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. आणि तुमचं काम जे आहे तर ते कोणाला दाखवण्याची घाई अजिबात करू नका. तुमचं स्ट्रगल, तुमची चूक हे सगळं प्रायव्हेट ठेवा. लोकांना फक्त रिझल्ट दिसू द्या. म्हणजे तुम्ही काय करताय लोकांना अजिबात दाखवू नका, ना सांगू नका. शांत एका रूम मध्ये चालू करा काम आणि एक दिवस तुम्ही जगासमोर याल. पण यावेळी तुम्ही आधीसारखे नसणार आहात. तुमच्याकडे सॉलिड डिझाईन्स असतील, तुमचे एडिट्स भारी असतील. लोक स्वतः तुम्हाला काम देत. कधी? तुम्ही 6 महिने स्वतःवरती काम केल्यानंतर. तेच लोक, जे लोक आधी तुम्हाला विचारायचे काय करतोयस, तेच लोक तुम्हाला आता विचारतील अचानक एवढा भारी कसं काय झालंस. उत्तर तुमच्याकडे असेल पण सांगायचं नाही आणि कोणाला द्यायचंही नाही. कारण तुम्हाला आता माहिती झालंय की काम हे शांततेत करतात. डिझाईन असो किंवा एडिटिंग, दोघांनाही एकटं बसून निवांत घासावं लागतं. जर तुम्हालाही खरंच एकदम मनापासून डिझायनिंग मध्ये, एडिटिंग मध्ये पुढे जायचं असेल तर आजपासून तुमचा 6 महिन्यासाठी सोडा, 30 दिवसासाठी डेस्परेटिव्ह मोड ऑन करून टाका. फक्त 30 दिवस. 3 वर 0 लावा आणि जगापासून, गावापासून, लोकांपासून गायब व्हा. जर तुम्ही ही सुरुवात करताय तर कमेंट मध्ये टाईप करा 13 डेज, 30 दिवस. मलाही कळू देत किती लोक ऍक्सेप्ट करतायत आणि किती लोकांना डिझायनर, एडिटर बनायचंय भविष्यात. सो थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग आणि कमेंट नक्की करा. थँक्यू. आणि हो, दुसरी एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला की जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, ॲनिमेशन जर शिकायचं असेल ना, पिक&रेड युट्यूब चॅनलवर तुम्ही शिकू शकता बरं का, फ्रीमध्ये. मला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंगचे ई-बुक्स हवे असतील तर तुम्हाला book.pickandread.in या वेबसाईटवरती ते मिळतील, किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.